गणरायाला मराठमोळा फेटा जर आता तुम्हालाही बांधायचा असेल तर ही सोपी पद्धत आज मी तुम्हाला शिकवतो. आपल्याला 3 ते 2.5 मीटरचा कपडा घ्यायचा, ज्याला एक सुंदर काठपदर असेल. सुरुवातीला कपड्याचा जो पॉईंट असेल तो मागे ठेवायचा मुकुटाच्या आणि एक पीळ मारून आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेम तशीच दुसरी पीळ घालून घ्यायची मुकुटाभोवती आणि जो आपण तुरा आधीच बनवून घेतलेला असेल तो आतमध्ये खोचून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला परत तिसरी पीळ घेऊन त्या मुकुटाभोवती टाईट घ्यायचे, जेणेकरून तो तुरा निघणार नाही. परत एक चौथी पीळ करून आपल्याला मुकुटाभोवती एक सर्कल तयार करायचा आहे. ह्याच्यामुळे तुमचा फेटा टाईट बसतो. 4 पीळ खूप आहेत. ह्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा फायनल पार्ट आहे, जो म्हणजे पुढचा भाग चांगला दिसावा यासाठी मी एक पेपर घेतला आहे, तो आपण कपड्याच्या आत टाकला आहे. ही सोपी पद्धत जर तुम्हालासुद्धा आली तर गणपतीला स्टेपल करून फेटा बांधण्याची गरज काही नाही आहे. तुम्ही स्वतः करू शकता. आणि जो काठ येणार आहे तो आपण फ्रंटला घेतलेला आहे आणि त्याला आपण पीळ मारून घेतली. त्याच्यामुळे काही जण त्याचं त्रिकोण बनवतात, काही जण चौकोन बनवतात, जसं आपल्याला योग्य वाटेल तसं. अजून तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमलं तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. आता फेटा पूर्ण झालेला आहे आणि आता आपल्याला मागे महत्त्वाचा पार्ट आहे, तो म्हणजे आपल्याला सगळ्या पिळांमधून आपल्याला कपडा मागे घ्यायचा आहे, आतमध्ये खोचून घ्यायचा आहे आणि मग परत आपल्याला तो वरून घेऊन आतमध्ये खोचायचा आहे, जेणेकरून सगळ्या पिळा टाईट होतील आणि त्या सुटणार नाहीत जरी कोणाचा धक्का लागला तर. आणि शेवटचं जे टोक आहे आपल्याला आतमध्ये खोचून घ्यायचं आहे. याच्यामुळे अजिबात फेटा निघणार नाही. सेम आपल्याला माणसाला पण आपण असंच बांधू शकतो. ह्याच्यानंतर आपण जो वर रबर किंवा दोरी लावली असेल ती सोडून घ्यायची आहे तुऱ्याची आणि तो तुरा असा नीट पसरवून घ्यायचा आहे. जर आपल्याला तुरा जास्त वाटत असेल तर आपण आतमध्ये अजून खोचू शकता. तुरा पसरवल्यानंतर आपण इथे मी आता ग्लू लावलेला आहे. इथे तुम्ही टाचणी किंवा पिनसुद्धा लावू शकता, त्याच्यामुळे तो तिथून निघत नाही. फेटा अजून शोभून दिसावा यासाठी मी एक सोनेरी लेस पुढे लावून घेतलेली आहे, तिला ग्लूने चिपकवलं आहे. आणि हा आपला ब्रोच, तो सुद्धा आपण लावलेला आहे. त्याच्यावर तुम्ही फेदरही लावू शकता. आणि हा आपल्या बाप्पाचा फेटा तयार आहे.